एकदा कार्यक्रमाला गेलतो, तिकडे बीडकडेच गेलतो महाराज. तिकडे कार्यक्रमाला गेल्यावर शिवपुराणाची कथा चालू होती आणि त्याच्यात असाच गणपतीचा विषय चालू होता की बाबांना गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला म्हणून. तर तो विषय चालू असताना एक छोटासा मुलगा आला आणि म्हणाला, ताई गणपती बाप्पाचा जन्म जर मायापासून झालाय, बरोबर ना, मायापासून झालाय ना, मग मला सांग नेमकं पार्वतीने किती दिवस आंघोळ केली नव्हती, किती मास असला असं. म्हणलं मला तर काही माहिती नाही किती दिवस आंघोळ केली नाही ते, पण मी तो मूळ कोणता ते सांगू शकते. पहा, आजही भगवान पांडुरंग परमात्मा त्याचा जेव्हा अभिषेक होतो त्यावेळेस काय करतात, उटणाचा एक जाड लेप देतात अभिषेक करताना. त्यावेळेसही माता पार्वती काय करायची, उटणाचा लेप द्यायची का, तर अंगाला ऊब भेटावी म्हणून. आणि एकदा काय केलं तर त्या माता पार्वतीने जे ते उठणं आहे अंगाचं ते काढलं आणि त्याचा ते काय केला, मुलगा बनवला. कशाचा कशाचा माळाचा. आणि जो मूळ गणपती आहे त्याला आवाहन केलं आणि त्या मुलामध्ये काय केले तर प्राण, त्या मुलामध्ये प्राण टाकला गेला. तो मुलगा जिवंत झाला आणि म्हणाला, आई, हात जोडले आणि म्हणाला, आई माझं काम काय आहे. चांगल्या मुलाचे लक्षण आहेत बरं का, ते काम विचारतात, दाम दाम नाही विचारत ते. हा, तर तो काय म्हणाला, आई माझं काय काम आहे. तर माता पार्वती काय म्हणाली की बाळा, मी जेव्हा स्नान करायला जाईल त्यावेळेस तू बाहेर उभं राहायचं, एवढंच तुझं काय काम आहे. ठीक आहे म्हणाला गणपती बाप्पा, ठीक आहे म्हणाले, मी करतो काम. पण गणपती बाप्पा म्हणाले, आई जर मी बाहेर थांबलो आणि मला जर कुणी अडवलं, आत येण्यापासून मला जर कुणी अडवलं आणि त्याने जर विचारलं की तू कोण आहे, तर मी काय सांगू. तो जर म्हणाला मला अडवणारा तू कोण आहे, तर मी काय सांगू. त्यावेळेस माता पार्वती म्हणते की माझं विघ्न दूर करणारा तू आहेस, म्हणून तुझं नाव काय तर विनायक. जो विघ्न दूर करतो तो कोण, विनायक. गणपती बाप्पांचं पहिलं नाव काय, विनायक. तुम्हाला पिठाचं तर माहितीये, जेव्हा माता पार्वती स्नान करायला जाते त्यावेळेस गणपती बाप्पा बाहेर थांबतात आणि जेव्हा भगवान शंकर येतात, गणपती बाप्पा त्यांना आत जाऊन देत नाहीत, त्यावेळेस भगवान शंकर त्यांचं शिर कापून टाकतात आणि त्यावेळेस माता पार्वती बाहेर येतात, त्यांच्यावरती ओरडतात, आत्ताच्या आत्ता मला माझ्या मुलाला जिवंत करून द्या. त्यावेळेस कोण ओरडायचं, पार्वती. आता पार्वतीच येते, महादेवांवर ओरडतच असतात. त्यावेळेस ती पार्वती माता भडकली आणि म्हणाली, मला आत्ताच्या आत्ता माझा मुलगा जिवंत पाहिजे. मग भगवान शंकर जंगलामध्ये फिरत असताना त्यांना हत्ती सापडला. माता पार्वती म्हणाल्या, ज्या उत्तरेकडं तोंड करून झोपतं त्याचं शिर तुम्ही आणा. पहा, पहिले लोक काय म्हणतात, उत्तरेकडे तोंड करून झोपायचं नाही, झोपत नाहीत उत्तरेकडे तोंड करून. तर मग हत्तीचं शिर आणलं आणि गणपती बाप्पांना बसवलं. गणपती बाप्पा सोंड हलवतच उठले. आता सोंड बसवलीये गणपती बाप्पांना, ते हत्तीचं शिर बसवलंय, ढेरी सुटलेली आहे, पाय छोटे छोटे आहेत. गणपती बाप्पा कसे दिसतात, आबडतोबड दिसतात, है ना. माणूस जर चांगला दिसला तरच त्याला लोक विचारतात, आता किंमत पण देत नाही का नाही बाया. आता तुम्ही बघा बर का, एखाद्याच्या लग्नाला जा, मस्त 5,000ची पैठणी घाला, दागिने घाला, नेकलेस घाला, कंठळ घाला, अजून काय असतं ते कानातलं झुंबर घाला, अजून ती नवीन काय आलंय सुईद्वारा, काय नाव पाडलं काय नाही ते, सुईद्वारा काही घाला, फाउंडेशन लावा, लिपस्टिक लावा, किती मेकअप करा आणि तिथे गेला तुम्हाला विचारलंच नाही तुम्ही केवढ्याच्या, तुमचं मन लागणार आहे का. लग्नात बासुंदी असू दे खायला, तुम्ही खाणार आहेत का, कारण तुम्हाला तिथं विचारलंच नाही कुणी. जोपर्यंत माणूस आपल्याला विचारत नाही, जोपर्यंत माणूस आपलं कौतुक करत नाही, तोपर्यंत काय अर्थ आहे का, जगण्याचा सुद्धा आनंद नाही. मग असाच विषय गणपती बाप्पाचा झाला. म्हणले आता हीच का आबडधोबड दिसतंय, ह्याला देव कोण म्हणायचं, ह्याला देव पण येईल का, मंदिरात लोक जरी गेले तरी ह्याला देव पण येणार आहे का, नाही. त्यावेळेस भगवान शंकर पार्वती मातेला म्हणतात, हे बघ पार्वती,
काळजी करू नको. कुठलीही पूजा असू दे, कुठलाही कार्यक्रम असू दे, पहिला मान कोणाचा असेल तर तुझ्या लेकराचा असेल. 33 कोटी देवांच्या मी साक्षीने सांगतो की पहिला पूजेचा मान कोणाचा असेल तर तुझ्या लेकराचा असेल. म्हणून कुठेही गेलं, कसलाही कार्यक्रम असू द्या, त्या कार्यक्रमामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जातं तर गणपती बाप्पाचं घेतलं जातं. विठ्ठल. आणि असंच दुःख कोण हस्त करतं, आपलं दुःख कोण नाहीसं करतं. तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांग. आतला तो एक येवत माई गे दुखाची जाते येवत माई गे दुखाची जाते आणि नाही आधी अंती अवसान. त्या दुःखाला नाहीसं करणार कोण आहे तर गणपती बाप्पा. पण कधी करतो तो? कुणीही नाव घेतलं गणपती बाप्पाचं, करणार आहे का तो? नाही करणार. मग कधी करणार आहे तर ज्या वेळेस आपण गणपती बाप्पाचं भजन करू. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा सगळ्यांनी एकदा वरती हात घ्या बरं, वरती एकदम. आता आपण काय केलं? भजन कशाच केलं? त्याने देव प्रसन्न होणार आहे का? होणार आहे का? होय मैत्री वस्ती होणार आहे का? शेवटचे एकदम हातवर नाचताना कसे वर हात असतात, 2 तास हातच खाली येत नाही. आता राहू द्या कीर्तन चालू. हात खाली घ्यायचे ना, आता कीर्तन सोडणार नाही रात्रभर. हात वरती. मला सांगा कीर्तन झालं, मारणार तर नाही ना मला, कुठून आणलाय मारायचं. सगळ्यांनी मोठ्या आवाजात परत गणपती बाप्पाचं भजन करायचं. हात वरती. मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे बाप्पा मोरया
ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गणपती बाप्पा. मला सांगा, हात खाली घ्यायला कोणी सांगितलं तुम्हाला? मी म्हणलं का 12 वाजेपर्यंत सोडायचं ना बरं का? विटायला विटायला जसं 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला है ना, कितीतरी वर्षातून श्रीराम पुन्हा आपल्यात आले आणि 22 जानेवारीला दिवाळी सारखा जयघोष झाला, दिवाळी सारखे धूमधडाके झाले. जेव्हा श्रीराम आणि सीता वनवासाला चालले होते त्यावेळेस सीता हरवली होती. कोणी सापडली होती सीता? हनुमंताने सापडली. पण लोक काय करतात? रामाचंच नाव घेतात. हनुमंताला कोणी विचारतं का? त्यांचंही भजन झालं पाहिजे. जसं आपण राम सीताचं भजन करतो तसं त्यांचंही काय झालं पाहिजे? भजन झालं पाहिजे. विठाला विठाला. जसं तुमच्या ह्या मंडळाने कीर्तन ठेवलं पहा, कीर्तनातील एक वाक्य ऐकलं तरी काय होतं? माणसाचं मरण टळतं. असं 4 जण भाऊ असतात आणि त्यांच्या वडिलांचा व्यवसाय काय असतो? तर चोरी करण्याचा व्यवसाय असतो. कशाचा? तुम्ही बघितलंय का चोरी करण्याचा व्यवसाय किती? तर त्याचे वडील वृद्ध झाले होते, वय झालं होतं त्यांचं आणि ते मरणाच्या दारात आले होते. ते त्यांच्या 4 मुलांना बोलवतात आणि म्हणतात, बाळांनो इकडे या. ते मुलं त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात, बाबा बोला ना. तर ते वडील असणारे म्हणतात, मी तुम्हाला ज्या 4 गोष्टी सांगतोय त्या तुम्ही काय करायच्या? लक्षात ठेवायच्या. म्हणजे बाबा सांगा ना. पहिली गोष्ट कोणती? कीर्तन कधी ऐकायचं नाही, अजिबात कीर्तन ऐकायचं नाही. त्या महाराज लोकांच्या नादी कधी लागायचं नाही. खरं कधी बोलायचं नाही. आणि 8 दिवसापेक्षा जास्त एका गावात राहायचं नाही. ठीक आहे. दिवसामागून दिवस जात होते आणि त्यांचे वडील मरण पावले. आता वडील मरण पावल्याच्या नंतर चोरी करण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रसंग होता. ठरलं बाबा असंच गावात कीर्तन होतं. आता जसं मैत्री वस्ती आहे तसंच सगळी वस्तीवरची लोक कीर्तनाला आले होते. घरी कोण नाही ना, हा सगळी लोक इकडे आली होती. मग त्या 4 भावंडांनी ठरवलं की आज काय करायचं? गावात चोरी करायची. आणि कुठं करायची? पाटलाच्या घरी करायची. ठीक आहे बाबा, ठरलं. सगळी तयारी झाली. पाटील कीर्तनात बसलेला आहे, सगळी गावातली माणसं कीर्तनात बसलेली आहेत आणि हे पाटलाच्या वाड्यात गेले. तर पाटलाच्या वाड्यात गेले, चोरी बिरी त्यांनी केली, सगळं जिथं तिथं ठेवलं आणि ते माघारी येत होते. आता गावात कीर्तन चालू आहे. वडिलांनी काय सांगितलंय? कीर्तन ऐकायचं नाही. आता कीर्तन काना पडन ना, म्हणून गाठोडं डोक्यावरती आणि दोन्ही हात कानाला. का बरं? कीर्तन ऐकलं तर वडिलांनी सांगितलं कीर्तन ऐकायचं नाही. एका मागून एक 4ही भावंड चालले होते. नेमकं छोटा भाऊ मागं होता
आणि त्या बिचाराच्या पायात काय झालं, काटा शिरला. तर काटा शिरला म्हणलं करायचं काय, मग त्याने काय केलं, एक हात कानाला ठेवला आणि दुसऱ्या हातानं पायातला काटा काढला. पण ते जे 30 सेकंद होते, ते 30 सेकंदाचं एक वाक्य त्या मुलाच्या कानावरती पडलं. काय होतं बरं ते वाक्य? ते कीर्तनकार सांगत होते की जर देवाने माणसाचा अवतार घेतला तर सावली पडत नाही, देव जर माणसाच्या रूपात आला तर सावली पडत नाही. तेवढं त्यांनी ऐकलं आणि परत कान बंद केले आणि चालू लागले. दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात कळालं चोरी झाली, पाटलाच्या घरी चोरी झाली, पाटलाच्या घरी. आता सगळ्यांचा डोळा कोण होता, तर 4 भावंडावर होता. सगळ्यांना वाटलं की बाबांना ह्या 4 भावंडांनी चोरी केली. मग म्हणलं आता डाऊट तरी कसा घ्यायचा, काहीतरी प्रूफ नको का आपल्याकडे. मग ते काय म्हणाले, आपण माणूस खरं कधी बोलतो मला सांगा, नशेत बोलतो ना, बोलतो का नाही? नशा कोणतीही असू दे, दारूची असू द्या किंवा कोणती असू द्या, नशेत खरं बोलतो का नाही? ठीक आहे बाबा, ठरवलं, सगळं प्लॅनिंग करण्यात आलं. त्या पाटलाने काय केलं, एकदम स्वर्गाचं जसं लुक आहे तसं तो स्वर्गच त्या राजवाड्यात बनवला. एकदम तिथं अप्सरा बनवल्या, सूर्यदेव बनवले, चंद्रदेव बनवले, इंद्रदेव बनवले, सगळे तिथं अगदी उपस्थित. आणि ते 4 भावंडांना तिथं बोलवण्यात आलं. इतकी दारू पाजली, इतकी दारू पाजली. 4 भावंडांना बोलवलं आणि बसवलं. म्हणले सांगा चोरी कोणी केली? ते 3 म्हणाले आम्ही नाही केली. तो 4था म्हणाला तुम्हाला कसं कळालं चोरी केली म्हणून? तो म्हणला आम्ही देव आहेत, आम्हाला सगळं कळतं. आणि नेमकं त्या इंद्रदेवाची खाली सावली पडली होती. त्या छोट्या भावाने काय ऐकलं होतं की जर देव आपल्या समोर आला तर त्याची सावली पडत नाही, आणि त्या इंद्रदेवाची तर सावली पडली होती. मग तो छोटा भाऊ म्हणतो की तुम्ही देव नाहीच. ते म्हणाला तू कशाने ओळखलं? ते म्हणले तुमची तर सावली पडली. मी रात्री कीर्तनात ऐकलं होतं की देव जर आपल्या समोर आला तर त्याची सावली पडत नाही, तुमची सावली पडली. मग तो छोटा भाऊ आहे तो मान्य झाला की बाबा हा ठीक आहे आम्ही चोरी केली, तो मान्य झाला. पण जे 3 भावंड आहेत त्यांना शिक्षा करण्यात आली, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. आणि त्या शेवटच्या भावाची सुटका कशाहून झाली, तर त्या ऐकलेल्या कीर्तनातल्या एका वाक्यावर. त्यांनी ओळखलं हे तर देव नाही, तो मान्यही झाला आम्ही चोरी केली. त्यांनी जर त्या कीर्तनातलं एक वाक्य ऐकलं आणि त्याचं मरण टळलं, मग तुम्ही सगळं कीर्तन ऐकल्यावर तुमच्या जीवनाचा उद्धार होणार नाही का? होणार म्हणजे काय, होणारच. कारण हा संतांचा दरबार आहे, हा देवाचा दरबार आहे. त्यातला एका शब्दाची किंमत सुद्धा तो देव करतो. त्यांनी एक वाक्य ऐकलं तर त्याचं मरण टळलं, तुमचं कीर्तन ऐकलं उद्धार होणार नाही का? होणारच. विठ्ठला विठ्ठल. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन ऐकत चला, देवाचं ऐकत चला. व्यसन करून काय होणार आहे? अरे कितनी भी पावरफुल रही तो जाम पे जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. अरे कितनी भी पावरफुल रही तो जाम पे क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. प्याला पिओ हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी, पूरी जिंदगी. हे दारू बिरू असलं पिऊन काय होणार आहे का? उद्धार होणार आहे तुमच्या जीवनाचा? नाही. अमृत घ्या ना तुम्ही. पण त्या अमृतापेक्षाही साधू संतांनी काय सांगितलं, त्या देवाचं नामच गोड सांगितलं. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. त्या अमृतापेक्षाही गोड काय आहे? किती गोड गोड तुझे नाम, किती गोड तुझे नाम.
माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला रे किती गोड तुझे नाम किती गोड तुझे नाम किती गोड तुझे नाम पेक्षाही गोड काय आहे तर नाम आहे कोणाचं देवाचं आहे ना लक्ष सगळ्यांचं झोपले नाहीत ना विटायला विटायला आता काही काही लोक देव शोधण्यासाठी कुठे जातात काही काही आषाढी वारी करतात काही आळंदीची वारी करतात काही देवाला आपण काय म्हणतो देवाला जायचंय देव आपल्यात नाही का देव प्रत्येकातच आहे देव नाही म्हणत की तुम्ही माझ्याकडे या म्हणून देव आपल्यापाशीच आहे ते म्हणतात ना ठाईच बैसोनी कराय चित्त आवडी आनंद आळवा देव नाही म्हणत की बाबा तुम्ही माझ्याकडे या मला फुलवा गणपती बाप्पा म्हणत नाही की मला दुर्वावा माझी रोज आरतीच करा म्हणतात का ते मला हाच प्रसाद पाहिजे ते काहीच नाही म्हणत पहा गोचिडी आवडे मुशील परी गोचिड ना आवडे त्यासी जसं गोचिडाला म्हैस आवडते पण म्हशीला गोचिड आवडतात का नाही तशी आपली गोचिडी भक्ती आहे आपल्याला जे आवडतं ते आपण करतो देवाला आवडतं का हे डीजेचे गाणे ते देवाला आवडतं देव कशाला नसतो आलं तर बरं झालं असतं मग देव कुठे तर आपल्यातच आहे अशाच आजीबाई होत्या चष्मा बिस्मा घातला होता बरं का त्यांनी आणि काय करत होत्या आजी गोधडी शिवत होत्या कधी दिवसा नाही रात्रीच गोधडी कुठे शिवत होत्या घरात आजीला फोन आला मैत्रिणीचा आजी गप्पा मारण्यात दंग आजीची सुई कुठे पडाली ही आजीला मिळणार आजी बॅटरी घेऊन घराच्या बाहेर कशाला सुई बघायला सगळीकडे बघती पुलाखाली बघती झाडाखाली बघती सगळीकडे सुई शोधती गोधड्या कुठे शिवती कुठे शिवती कुठं घरात शिवती कुठं बाहेर जसं सुई तुझ्या जवळच आहे पण तिला दिसतीये का नाही तसं देव आपल्या जवळ आहे पण आपल्याला दिसतो का आता ही हवा गार लागते दिसतंय का हवा मग नाही का मग देव दिसतो का आपल्याला मग देव नाहीच आहे का देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे देव तुमच्या अंतच आहे जेवढं ज्ञान माणसाला आहे तेवढं जनावरांना आहे का कुत्र्याला आहे का एखाद्या कुत्र्याला म्हणलं ये का बसायला येईन का मांजरीला म्हणलं एखादं ये तू बसायला त्यांना मुबलकच ज्ञान आहे जेवढं आपलं पोटाचं भागवेल जेवढी आपली भूक भागवेल तेवढंच त्यांना ज्ञान आहे जसं की एखादी चिमणी जेवढं तिला लागतं तेवढंच ती खाते आणि तेवढंच ती पिल्लांना घेऊन जाते ती उद्याच हे साठवून ठेवते का हो मग आपण काय हे राडगाडग्यात गुंतलोय आपल्याला काय सासून ठेवायचंय कोणाला ठेवतो सासून बरोबर तेही नाही सांभाळणार तुम्हाला ती चिमणी जसं आजचा उदरनिर्वाह आजच भागवते उद्यासाठी ठेवते का होती गाठोडा बांधून ठेवते का मग आपण काय ठेवायचं देवांनी त्यांनाही जीव दिलाय आपल्यालाही जीव दिलाय पण आपला जीव लय उतावळा पुरीचं करायचं पोराचं करायचं नाताचं करायचं सुनाचं करायचं है ना ह्याला केलं त्याला केलं सगळ्यांना करतो आपण पण आपलं स्वतःची जाणीव ठेवा की बाबा आपण जन्माला आलोय कशासाठी जन्माला येऊन करायचंय काय आणि जायचंय कुठे हे 3 प्रश्न लक्षात ठेवायचे जन्माला कशासाठी आलोय आपण कशासाठी आलोय घरदार बांधण्यासाठी तुका मने जन्म आल्याचे तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठल तुका म्हणे
जन्म आल्याचे सार्थक. जन्माला यायचंय कशासाठी, करायचंय काय आणि जायचंय कुठे. जन्माला यायचं, जन्माला आल्याच्या नंतर खायचं आणि मरून जायचं, हाय ना. एवढा जन्म आहे आपला. विठाला देवाला येऊन काय, जन्माला येऊन काय करायचंय तर मोक्ष प्राप्त करायचंय. हा मनुष्य जन्म का अनमोल सांगितला, कुत्र्या मांजराचा जन्म का नाही अनमोल सांगितला, कारण आपल्याला तेवढं ज्ञान आहे. जन्माला येऊन काय करायचंय तेवढं आपल्याला ज्ञान आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हा मनुष्य जन्म कसा आहे तर अनमोल आहे. आता भेटलाय पण नंतर भेटेल ह्याची काय गॅरंटी नाही. किती 84 लक्ष योनी, 84 लक्ष योनी फिरून एक मनुष्य जन्म भेटतो. मग एवढ्या फेऱ्या आपल्याला खायच्या आहेत का. असेच एक आंधळे बाबा होते बरं का, आणि त्यांना वेशीच्या बाहेर जायचं होतं. ते एका ताईला विचारतात, ताई मला गावाच्या बाहेर जायचंय, मला रस्ता सांग. तर ती काय म्हणले की बाबा ह्या भिंतीला धरा आणि चालत चालत पुढे जा, गावाची वेश येईल, तुम्ही तिथून बाहेर जा. आता त्या बाबांना त्या भिंतीला हात लावून दिला. ते बाबा फिरायचे त्या भिंतीला हात लावून. नेमकं गावाची वेश आली की बाबांच्या हाताला खाजू यायचं. खाजू आलं की बाबा परत पुढे जायचे, परत त्या भिंतीला धरायचे, परत त्या वेशीपाशी आलं की परत त्यांना खाज यायची. असं 4-5 वेळा झालं. का, कारण ज्या मार्गातून आपल्याला बाहेर पडायचंय तिथंच ते उपस्थित नव्हते, तिथंच त्यांचं लक्ष नव्हतं. मग त्यांचा जन्म सुफळ होणार आहे का, मोक्ष भेटणार आहे का त्यांना, नाही भेटणार. तसंच आपल्याला 84 लक्ष येऊन फिरायचे आहेत का, नाही. ह्याच जन्मात आपल्याला मोक्ष हे करायचंय, मोक्ष भेटायचा. मनुष्याचा जन्म केव्हा भेटतो आपल्याला, जेव्हा पाप पुण्य समान होईल तेव्हा मनुष्याचा जन्म भेटतो. आणि जन्माला येऊन काय करायचंय तर मोक्ष प्राप्त करायचा आहे. विठाला विठोबा रखुमाई, की त्यांनी हे कीर्तन ठेवलं. बाकीचे गणपती मंडळ ठेवत नाही कीर्तन. त्यांची संगत चांगली असली की माणसाचा काय होतो, जन्म सुफळ होऊन जातो. म्हणून संगत काय असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. पहा, जसं एखादा कुंभार मडक्यांना घडवत असताना किती काबाड कष्ट करतो आणि त्या मडक्यांना बनवतो, बरोबर ना. पण त्या मडक्याने जर एखादा दगडाचा संग केला तर काय होईल, त्याचा काय उपयोग होणार आहे का, ते मडकं काय होईल, फुटून जाईल. म्हणून संगत कोणाची करायची तर चांगल्यांची करायची. संतों के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी, संतों के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, संतों के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी, जीवन की तेरी बनेगी, तेरी बनेगी,
वनी संतांच्या संगतीत गेलं तर तुमचं चांगलंच होणार आहे. पहा बांबू केव्हा कापत नाहीत? एकतर अष्टमी, नवमी आणि दशमीला काय करत नाहीत तर बांबू कापत नाहीत. का कापत नाहीत बरं? जर अष्टमी, नवमी आणि दशमीला जर बांबू कापला तर काय होतं? बांबूला कीड लागते. जसं 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब आणि 4 अक्षराची मेहनत हे सगळं तुमचं आयुष्य उज्ज्वल करू शकतात. पण यामध्ये जर 1 अक्षराचा मी जर असला ना तर या 4वरही पाणी फिरतं. तुम्ही कितीही मेहनत करा पण ह्यामध्ये जर मी असेल ना, 1 अक्षराचा मी, त्याने काय होतं? सगळ्यांवरती पाणी फिरतं. तसंच अष्टमी, नवमी आणि दशमी ह्याच्यामध्ये काय आलाय? मी आलाय. म्हणून त्या बांबूला कीड लागते. विठाला विठ्ठल. आणि ज्या बांबूला बघा अशी गाठ असते ते बांबू कशाच्या कामाचे असतात का? नसतात. पण तेच बांबू जर संतांच्या संगतीत गेले, त्या वारीमध्ये गेले तर त्याला काय करतात? पताका लावतात. आणि ते झेंडे कुठे जातात? तर त्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात जातात. एवढी ताकद कोणाची? तर ते संतांची. का? तर त्यांच्या संगतीत गेलेत म्हणून त्यांना तिथे देवाच्या पायाजवळ जाण्याचा मान मिळाला. विठाला अभंगाचं तिसरं अविनाशकारी अविनाशकारी आपुले आयसे. जसं आपल्याला मोहिनी पडते ना, गुरुची मोहिनी, अशी मोहिनी घातली गुरुन, मोहिनी घातली गुरुन, गमला 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 वेडच केलया मला वेडच केलया मला वेडच केलया कशी मोहिनी घातली जसं एखादा गुरु आपल्या शिष्याला मोहिनी घालतो ना, अगदी तसाच देव सुद्धा आपल्याला काय करतो तर मोहिनी घालतो. पण कधी? डायरेक्ट आपण, मी नाही म्हणत डायरेक्ट तुम्ही देवाचं चिंतन करा, देवाची भक्ती करा. मार्ग दावून गेले आधी तया आणि ते संत ते, आणि देण्याचे पण ते चालू जाताना पडे गुंता कुठे. तुम्हाला जर देवापर्यंत जायचं असेल ना तर त्याचा मार्ग कोण दाखवणार आहे? संत दाखवणार आहेत. इथून तुम्हाला कर्जतला जायचंय, तुम्हाला रस्ता माहिती, तुम्हाला रोड माहित नाहीये, मग तुम्हाला कोणतरी एखादा मध्यस्थी गाठावा लागेल की बाबा मला कर्जतला जायचंय, तुम्हाला इथालचा रोड सांग. मग तो सांगणार इथून पुढे जा, डाव्या हाताला वळ, तिथून उजव्या हाताला वळ, मग आज जा, असं काहीतरी तो तुम्हाला मार्ग सांगल. मग जसं आपल्याला त्या बाप्पापर्यंत पोहोचायचंय, मग आपण काय डायरेक्ट पोहोचणार आहे का? आपल्याकडे डायरेक्ट इथे लोकेशन मिळतं. आता तरी लोकेशन टाकता येते, पण देवापर्यंत जाण्याचं डायरेक्ट लोकेशन आहे का? नाही. त्याला मार्ग सापडावाच लागतो. आणि तो मार्ग कोण धावतो? तर संत धावतात. म्हणून कोणाला वाजायचंय? तर संतांना. आणि संत जो मार्ग दाखवतील ना तो बरोबरच असतो. विठाला आता
जीवनात आलाय तुम्ही म्हणताना एवढ्या वेळ काय बाईने कटकट केली, काय सांगितलं, काही डोक्यात बसलं नाही. तुम्ही इथून मागचे जेवढे कीर्तन ऐकले असतील, जेवढे प्रवचन ऐकले असतील, किती ऐकू द्या. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत, वयाने मोठे आहेत, अनुभवाने मोठे. मी काय आत्ता आली, त्यामुळे माझ्यापेक्षा तुम्हाला कितीतरी ज्ञान आहे. पण जर तुम्ही माळच घातली नसेल तर त्याचा काय उपयोग आहे का? काय उपयोग आहे का सांगा? तुम्ही अजून पण तुमचा रट्टा चालूच असेल, काय उपयोग आहे का? नाही. म्हणून तुम्ही काय करा तर माळ घाला, देवाचं चिंतन करा, नाम घ्या. नाम कोणाकडे भेटत? कोणाकडे? दुकानात तिथं किराणा दुकान आणू आपण एखादं किलो, भेटत का? मग कोणाकडे भेटत? गुरुंकडे भेटत. म्हणून एखादा गुरु आपल्या जीवनात करून घ्या, जो आपल्या जीवनाचा उद्धार करेल असा गुरु. बाकीचे नको आहेत आपल्याला, कारण आताचे गुरु पण लय गुरगुर करायला लागले, है ना. मग गुरु असं करून घ्यायचा की जो आपल्या जीवनाचा उद्धार करेल आणि आपला जन्म सार्थक करेल. विठाला म्हणून जीवनात आल्यावर काय करून घ्या? गुरु करून घ्या. मग गुरु म्हणजे कोण? तर अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेणारा महान असा महात्मा म्हणजे गुरु. आता दत्तांनी किती गुरु केलते? किती केलते? 24. आपल्याला एक करणं होय ना का? करतान का नाही? गुरु करतान का नाही तुम्ही? मालिका चालू काय नुसतं मान बोला ना काहीतरी. विठाला विठाला आज जसं हे कीर्तन ठेवलं तुम्हाला आवडू किंवा ना आवडू, पण इथून पुढेही असंच कीर्तन चालू ठेवा. आज 1 दिवसाचा केलाय, नंतर 2 दिवसाचा करा, 2.5 दिवसाचा करा, 3 दिवसाचा करा. हे मित्रमंडळ कसं आहे, बाकीचे काय करतात? डीजेचे गाणे लावतात, हे करून उड्या मारायचा डीजे पुढे, गणपतीला विसर्जन करायचं. आनंद होतो का तुम्हाला विसर्जन करताना? मग डीजे बीजे लावून एखादं कीर्तन ठेवावं. लोक बाहेरच्या देशातून बाया बोलवतात नाचवायला, बाहेरच्या देशातून, त्यांना इथलच्या कमी पडायला, पण कीर्तन मात्र ठेवणार नाही. तुम्हाला गणपती बाप्पांनी चांगली बुद्धी दिली. माझा मामा असेल, त्यांनी मला सांगितलं की ज्ञानू तू कीर्तन कर. ह्याच वर्षीपासून कीर्तन म्हणजे चालू करणार आहेत. मामा असतील, बाकीचे मामा असतील, गणेश मामा असतील, त्याचेही मित्र असतील, सगळेच हे काय मामाचं गावाचं आहे. म्हणून सगळे माझे मामा लोक असतील, सगळे आजी असतील, मावशी असतील, मामी असतील, सगळ्यांचे मी आभार मानते. जे इथं आले ते देव आणि जे घरी झोपले ते महादेव. म्हणून विनेकरी आजी असतील, गायक माझी काकी असेल, बहिणी असेल, इकडे वाजवणारे महाराज असतील, पेटी घेऊन माझे बाबा बसलायत, अजून इकडे झेंडे महाराज असतील, सातपुते महाराज असतील, दोन्ही चोपदार म्हणले तू जर चांगलं कीर्तन केलं नाही तर इकडून एक आणि इकडून एक, तू फक्त कीर्तन करू नको चांगलं. तुम्हा सगळ्यांचेही आभार मानते, माईक सिस्टीमचे आभार मानते. आता तुम्हीच नसतं तर कीर्तन कोणाला सांगितलं असतं? मी एकटी बोलले असते. म्हणून तुमचेही आभार मानते. कोणतं मंडळ आहे? ह्या मंडळाचेही आभार मानते. आणि तुम्हाला गणपती बाप्पा अशीच सद्बुद्धी द्यावा, अशीच कृपा तुमच्यावरती गणपती बाप्पाची कायम असू द्या. कोणताही वाईट विचार तुमच्या मनात नको यायला. तुमचंही सगळं सुख दुःख त्या देवाला सांगत जा. कोणाला नाही सांगितलं नाही. हे बघा माणसाला बदलायला लागलेत, कोणावरती विश्वास ठेवायचा नाही, कारण हे कलियुग चालू आहे. कलियुगामध्ये कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. आणि लोक काही म्हणतील नाही ह्याच्यावरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही. लोक काही चांगलं केलं तरी नावच ठेवणार आहेत आणि वाईट केलं तरी नावच ठेवणार आहेत. काही केलं तरी लोक नावच ठेवणार आहेत. त्याच्यामुळे ऐकावे जनाचे आणि करावे
लोकांचं ऐकायचं, हा हा करायचं, चांगलं असेल तर घ्यायचं, नसेल तर सोडून द्यायचं. पण विश्वास कोणावरती ठेवायचा तर गणपती बाप्पावरती विश्वास ठेवायचा. आणि तो विश्वास सुद्धा एक निष्ठा असला पाहिजे. तरच गणपती बाप्पांना तुम्ही बोलवा, तरच त्यांचं तुम्ही 10 दिवस पूजा करा, सेवा करा. विठायला विठायला तुकोबराया अभंगाचे शेवटचे चरण सांगतात. तुका म्हणे एक मरणे विसरे, तुका म्हणे एक मरणे विसरे. तुमची कीर्ती मागे उरावी असे वाटत असेल तर तुकोबराया काय सांगतात की तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, तरच तुम्हाला काय होईल तर ते सुख प्राप्त होईल. आणि एकच देव आपल्यासा करून घ्या. जाता जाता एवढं सांगेल की झाडे लावा, झाडे जगवत चला. हे सरकार आता सांगतंय झाडे लावा, झाडे जगवा, पण साधू संतांनी अगोदर सांगितलंय की वृक्षवल्ली आम्हा सोयरे. सरकार आता सांगतंय झाडे लावा, प्रदूषण टाळा. आता जर तुम्ही झाडं नाही लावली तर पुढं आता किती डिग्री सेल्सिअस, उन्हाळ्यामध्ये किती डिग्री सेल्सिअस ऊन होतं, 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय गेले तर ऊन गेलेलं आहे. इथून पुढेही जर आपण झाडं लावले तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. म्हणून ते करत चला आणि सगळे आनंदाने राहा. अशीच बाप्पा सगळ्यांवरती चांगली कृपा करो. माझं काही चुकलं मागलं असेल तर तो माझा दोष आहे. जे काही चांगलं असेल ते गणपती बाप्पाचं असेल, माझ्या सद्गुरूंचं असेल ते तुम्ही घरी घेऊन जा. जे चुकलेलं असेल ते मला माफ करा आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली पुण्य